नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जी आहेत महाराष्ट्र राज्यामार्फत सुरू करण्यात आलेली, त्यामार्फत GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले. ज्येष्ठ नागरिकांना आता मोफत तीर्थ दर्शन या ठिकाणी दिलं जाणार आहे. आता या नागरिकांना फायदा होणार आहे. कोणत्या नागरिकांना या ठिकाणी फायदा होणार आहे, GR मध्ये संपूर्ण माहिती बघूया. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियामधील 60 वर्ष वय व आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष विभागामार्फत 14 जुलै 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी ही संधी देण्यात आलेली आहे. आता शासन निर्णयामध्ये काय अपडेट आहे ते बघूया. तर मित्रांनो, शासन निर्णयामध्ये बघितलं तर राज्यातील सर्व धर्मियामधील ज्येष्ठ नागरिकांना जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना या ठिकाणी भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या ठिकाणी सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. योजनेचे नाव ठेवण्यात आलेले मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणि सदर योजनेचे उद्दिष्ट असेल राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे. आता योजनेची व्याप्ती कशी असेल या ठिकाणी बघून घेऊया. सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य आणि भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील आणि तीर्थस्थळांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अ आणि ब मध्ये याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी मोफत जे आहे तुम्हाला सुविधा देण्यात आलेली आहे. सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ सुद्धा होऊ शकतात. सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळांच्या यात्रेकरता पात्र व्यक्तींना या ठिकाणी या योजनेचा एकमेव लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची किमान मर्यादा म्हणजे प्रवास खर्च जास्तीत जास्त 30,000 पर्यंत जे आहेत राज्य सरकार देईल. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास असेल, भोजन असेल, निवास असेल इत्यादी सर्व बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि या योजनेची पात्रता आता आपण बघून घेऊया. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याचे वय 60 वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक असेल तर या योजनेचा त्यांना लाभ मिळेल. लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त नसावे. त्यापेक्षा जास्त असेल तर या योजनेचा त्यांना फायदा मिळणार नाही. आता या ठिकाणी या योजनेसाठी अपात्र कोण असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य करदाता टॅक्स भरत असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग असेल, उपक्रम असेल, मंडळ असेल, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल असे सदस्य पात्र ठरणार नाही. तथापि 2.5 लाखपर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी असेल, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी या योजनेअंतर्गत पात्र राहणार नाही. त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार असेल यांना सुद्धा लाभ दिला जाणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमांचे अध्यक्ष, उपसंचालक त्याचबरोबर सदस्य असेल, त्याचबरोबर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने असेल, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जे ट्रॅक्टर 4 चाकी वाहन असेल तर अशा ना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. त्याचबरोबर बघितलं तर अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण केलेल्या तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याबाबतचा प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि जे या ठिकाणी हे प्रमाणपत्र सादर करू शकत नाही त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात येणार नाही. जर असे आढळून आले की अर्जदार प्रवासाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही स्थळे लपवून अर्ज केला असेल ज्यामुळे तो तिला प्रवासासाठी अपात्र ठरेल तर तिला या योजनेअंतर्गतच्या लाभापासून या ठिकाणी वंचित ठेवण्यात येणार आहे. आता यासाठी आवश्यक कागदपत्रे, योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागेल. लाभार्थ्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याबाबतचा आदिवासी प्रमाणपत्र, लाभार्थी
आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्यांच्याकडे 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी एक प्रमाणपत्र ते अपलोड करू शकतात. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही पिवळे आणि केसरी राशन कार्ड वापरू शकता. वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचा आकारांचा फोटो, जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक, सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचा हमीपत्र त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आता रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्टांची या ठिकाणी तुम्हाला निवड करावं लागेल. सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा या ठिकाणी बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियाद्वारे या ठिकाणी करण्यात येईल. लाभार्थ्यांची निवड कशी होईल? प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत या ठिकाणी केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भार देऊन कोटा या ठिकाणी निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जांच्या उपलब्धतेवर या ठिकाणी लॉटरी टाईपमध्ये या ठिकाणी जे आहेत तिकीट काढलं जाईल आणि कोट्यांतील 100% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी तयार करण्यात येईल. आता प्रवास प्रक्रिया कशी असेल? जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे या ठिकाणी सादर केली जाईल. निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल आणि नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी जे आहे प्रवाशांच्या गटांचा प्रस्तावाची व्यवस्था करेल आणि प्रवासासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात याव्यात याचा निर्णय सुद्धा राज्य सरकार देईल. यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल आणि त्यानंतर मात्र त्या बसमधून किंवा रेल्वेमधून तुम्ही जे आहेत मोफत प्रवास करू शकता. प्रवास सुरू झाल्यावर प्रवाशांच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही. विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमार्गी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शनांच्या परवानगीशिवाय या ठिकाणी स्वखर्चाने परवानगीची या ठिकाणी दिलं जाईल. आता तुम्हाला जर प्रवास करताना काही अडचण आली तर तुम्ही स्वखर्चाने त्या ठिकाणी उतरायचं आहे आणि वापस येताना तुम्हाला स्वतःच्या पैशाने या ठिकाणी वापस यावं लागेल. तर या ठिकाणी त्यांनी प्रवासाचा गट सुद्धा या ठिकाणी तयार केला जाणार आहे आणि इतर लोकांच्या प्रवासावर या ठिकाणी निर्बंध लागण्यात येणार आहे. म्हणजे जी आता गाडी असेल, बस असेल, ट्रेन असेल ती फक्त त्या प्रवासासाठीच असेल, इतर कोणालाही त्यामध्ये या ठिकाणी बसता येणार नाही. अतिरिक्त खर्चाबाबत सुद्धा या ठिकाणी त्यांनी ज्या देवस्थान विभागाने ठरवून दिलेल्या निषेक सुविधा व्यतिरिक्त इतर सुविधा घ्यावयाच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी या ठिकाणी प्रवाशांची राहणार आहे. सर्वात अगोदर तुम्हाला नियम आणि अटी या ठिकाणी वाचून घ्यावं लागेल, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे. आता अर्ज करण्याची प्रक्रिया, योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्र ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला पुढील प्रक्रिया या ठिकाणी करावी लागेल. पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रावर या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल. त्याचबरोबर अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो या ठिकाणी काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड. त्यानंतर या ठिकाणी तात्पुरती यादी प्रकाशित केली जाईल. मूळ अर्जासह जीवनस्थान सहाय्यकांच्या प्रवासाची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली. 75 वर्षावरील अर्जदारांच्या जोडीदारांचे वय हे 60 वर्षापेक्षा कमी असेल तरीही प्रवासी या ठिकाणी अर्ज करू शकता. म्हणजे एखादा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या या ठिकाणी 75 वय आहे पण पत्नींचं वय जे आहे 60 वर्षापेक्षा कमी असेल तरी ते दोघं या ठिकाणी प्रवास करू शकतात. तर या ठिकाणी एक समिती सुद्धा गठीत केली जाणार आहे आणि या ठिकाणी सध्या ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संबंधीची संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथे साम्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.